तर हा मित्रांनो, तर आज हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे आम्हाला एक 100 लोकांची ऑर्डर मिळाल्या. मटन फ्राय, चिकन मसाला, तांबडा पांढरा रस्सा, मसाले भात आणि ते करायचे बेत जोरात चालू आहे. आणि आता मस्तपैकी कपडे बदलणार आहे, कामाचे कपडे घालणार आहे आणि कामाला लागणार आहे. त्यामुळे हा सगळा व्हिडिओ बघायला लागतो कसं झणझणी जेवण होते. तर स्पेशल मित्रांनो, चुलीवरचं जेवण आज करायचं होतं आणि तुम्ही बघा मी कसं जेवण करतो चुलीवर. तर सुरुवात अशी नुसतं राट 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 उकळायचं चालू आहे, नुसतं बघत राहायचं. आता चिकन एक साईडला ठेवले मटन आणि हे आहे चिकन. असला जाळ लावला का नाही खतरनाक, आई शपथ. आणि चुलीवरलं जेवण म्हणल्यावर असं शेवट माणसं पालती पडत्यात. आणि टेस्टिंग मॅनेजर म्हणून मला बसवलेला तिथे आणि आम्हाला बी तेवढंच पाहिजे होतं. आणि मला नारळ फोडायला लावलेलं असं मनातल्या मनात की नाही 71 शिव्या तिथं नारळ फोडलेलं की नाही 7-8 नारळ फोडायचं होतं. आणि सगळ्यात डोसके फिरणारं काम म्हणजे नारळ सोला, नारळ फोडा. आणि मित्रांनो ते खोबरं जे काढायला सांगितले की नाही डोसकंच फिरतंय माझं. तर जाऊ दे तिकडं, खोबरं काढलं आणि जे चिरायचे बसलो की नाही झाम 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 सुट्टी तिथनं आपण एकदा काम जर करायला लागलो की नाही सुट्टी तिथनं आपण. आणि आपण एका वेळी 2 कामं करतो होतो मित्रांनो, हे जाळ बी घालायचं आणि खोबरं बी चिरायचं. आणि तिसरं काम म्हणजे टेस्ट बघायचं, टेस्ट. आतापर्यंत 7-8 पुढे गेल्या पोटात. तर मित्रांनो तुम्ही आणि म्हणशीला की हे सगळं खाऊन टाकत असेल, कारण आमच्यासाठी पण आम्ही त्यात घातलंय म्हणून ती रवत चालू आहे. नाहीतर की नाही असं बद्या म्हणायला लागतं ना आमच्यात बद्या खायची काय भानगड नसत्या. आणि एकाच वेळी 3 कामं चालू आहेत मित्रांनो. तरी सुद्धा मी तिला हाक मारले बाहेर, शिजले का बरं आणि आली की अनेक गोड हातात द्या खावा म्हणून, शिजले का बघा म्हणून. हे असं प्लॅनिंग असते खोबरं आणि खायचं. पुढ्यात खायचं नाही का खोबरं, कोण जरी खोबरं खात्याला दिसलं सपला विषय. आणि मित्रांनो बायकांची खोड असते. खरोखर मला कमेंटमध्ये सांगा, कामं करायला लावते ते लावतात, कामं आणि करायची आणि त्या खोट आणि काढायची, नुसती गंमत बघायची. ऐका, नुसतं ऐकायचं, काय बोलायचं नाही. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीनं भेटलो, उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो. आता जाणार आणि पात्याल्या बशी बघतो की जरा असं शिजले का नाही. चुली बशी बसले 1.5 तास झाले मित्रांनो एका फोडासाठी. टेस्टिंग मॅनेजर आहो आम्ही, कसं उकळायला लागली. काईल कशी उकळत्या घाण्यातली. असला जबरदस्त वास येता का नाही त्यातलं की खूप जबरदस्त मित्रांनो. 1 नंबर झाले बघा, 1 नंबर. आणि मी आता खोबरं बिबरे घेणार आहे, मी घरात देणार आहे. आणि बायको आमची कामात असली की नाही आधीच इसकारलेली असत्या, त्यामुळं काही बोलून चालत नाही. तू मसाले भात करायला लागल्या बायको माझी. आणि काम करत असताना हाक मारून चालत नाही मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. आणि जाळ घालण्यात आणि असा जे मगाची मटणाला जसा जाळ लावलेला नाही त्या भाताला बी जे लावला जाळ की नाही तोवर आमच्या मॅडम आल्या. आणि आता पांढऱ्या रश्श्याची तयारी चालू आहे बहुतेक अंदाज. नुसतं बघत बसायचं आपण. आता हे मटण काढून घ्यायला लागल्या साईडला, आता पाणी घेणार, पांढऱ्या रश्शा लावू. कसं आहे जाळ एकदा घातला की बघायचं नाही. बहुतेक पांढऱ्या रश्श्याची तयारी मित्रांनो बघूया आपण. आम्हाला विचारायचं नाही, झाडा डोक्यात बसलाच गप्प घार बघायचं. यो मसाला आहे बघा. आता हे त्यात मी म्हणलेलं कळतं आम्हाला, पण कळतं आम्हाला हे पांढऱ्या रश्श्याची तयारी आम्ही शिकवलो हे सगळे. नाही ए पांढरा, मी पांढरा रस्सा चालू आहे. तर आपण रेसिपी बघूया, गप्प होत्या गप्प घार बसाने रेसिपी बघूया. काय मसाले भात, मसाले भात खाऊया. थोडं पाणी लागत होतं म्हणून हात हलवून की नाही असा गरगरीत पाणी बिणी घालून आता हे तव्यावर ठेवलाय. खाली लागून म्हणून तव्यावर ठेवायचं आहे. तुम्ही पण कसले बघायला आहे भावरून तेवढं दगड बिगड जर घातला मला पातेल्यात घालून शिजवत. आणि मित्रांनो भात तयार झालेला आहे बघा कसा आहे. आणि हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.